रवाळ दाणेदार अशी आपण इथे काजू बदामची मलई कुल्फी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे। इथे 2 लिटर फॅटचं दूध घेतलेले आहे, जे आपण म्हशीचं दूध इथे वापरणार आहे। त्यानंतर ना इथे मी 20-25 काजू आणि 10-15 एवढे बदाम आपल्याला भिजत घालायचे। बदामाच्या वरची साल काढून आपल्याला याची बारीक मिक्सरला पेस्ट करून घ्यायची। त्यानंतर ना दूध इथे उकळत थोडंसं आटत आलं की मग आपल्याला दुधामध्ये ही पेस्ट घालायची आणि 2 लिटरचं आपल्याला 1 लिटर एवढं राहील एवढं आपल्याला आटून घ्यायचं। म्हणजे 1 लिटर दूध आपल्याला आटून घेतलं की त्याचा बेस बरोबर 1 लिटर दुधा इतका राहायला पाहिजे। नंतर ना त्यामध्ये आपल्याला साखर घालायची। आता थंड पदार्थ थंड झाल्याच्या नंतर ना गोडीला कमी लागतो, म्हणून आपल्याला इथे साखर थोडीशी जास्त घालायची, जेणेकरून कुल्फी व्यवस्थित गोड लागेल। आटत आलं की आपल्याला यामध्ये विलायची पावडर आणि केशर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला हे चांगलं आटवून घ्यायचं 2-3 मिनिटासाठी मोठ्या गॅसवरती। इथे आपला कुल्फीचा बेस तयार करून झालेला आहे। यापेक्षा जास्त आटवायचं नाही, कारण थंड झालं की बरोबर हे रबडीसारखं याचं टेक्स्चर होतं। गार झाल्याच्या नंतरनं यामध्ये आपल्याला बारीक काजू बदामचे काप करायचे एकदम पातळ आणि ते यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि कुल्फीच्या साच्यामध्ये भरून व्यवस्थित वरचं झाकण लावून घ्यायचं आणि 1 दिवस आपल्याला किंवा 1 रात्रभर आपल्याला फ्रीजरमध्ये हे ठेवून द्यायचं। उन्हाळा चालू झालेला आहे, बाहेरची विकत आणण्यापेक्षा घरी एकदम सोप्या पद्धतीने मुलांसाठी ही कुल्फी तुम्ही बनवू शकता। दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली कुल्फी जमून आलेली आहे। एका पाण्याच्या ग्लासमध्ये हा साचा थोडा वेळ असा बुडवायचा, हातावरती गोल फिरवायचा, काडी लावायची आणि छान अशी कुल्फी उन्हाची खायला